रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत कथासार. आपल्या सर्वांनाच माहित आहे, श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन जवळ येत आहे. येत्या 20 मार्चला श्री स्वामी समर्थाचा प्रकट दिन आहे. अनेक भाविक भक्त प्रकट दिनाचे औचित्य साधून श्री स्वामी समर्थांची विशेष सेवा करतात, पारायण करतात, स्वामी समर्थांच्या तारक मंत्राचा जप करतात. अक्कलकोट निवासी अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपेने आज आपण श्री स्वामी समर्थ सारामृत कथासार या पवित्र ग्रंथातील अध्यायाचे वाचन, अर्थ आणि ओवीसह भावपूर्ण कथन ऐकणार आहोत. जिथे श्रद्धा आहे तेथे स्वामी आहेत, जिथे स्वामी आहे तेथे अशक्य काहीच नाही. चला तर मग श्री स्वामी समर्थांच्या सारामृत कथासाराला सुरुवात करूया. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अध्याय पहिला. मंगलाचरण. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी चरित्र सारामृत या छोटेखानी पोथीचे रचनाकार हे ग्रंथ लेखनाच्या पद्धतीनुसार पहिल्या अध्यायात मंगलाचरण करीत आहेत. विघ्नहर्ता श्री गणेश, विद्येची देवता देवी सरस्वती, निज भक्तांचे कल्याण करणारे श्री सद्गुरु यांना वंदन करून रचनाकार हे प्रथम त्या सृष्टीचे पालक आणि चालक श्री विष्णू भगवान यांचे रूप गुण वर्णन करतात. त्यांच्याकडे अक्कलकोट निवासी श्री दत्तावतारी श्री स्वामी समर्थ यांच्या चरित्र सारामृताच्या आपल्या लेखन कार्यास्ते नारायणाचा मंगल आशीर्वाद मागतात. त्यानंतर ते ब्रह्मकुमारी श्री शारदा आपले सद्गुरु माता पिता यांना अभिवादन करतात. श्री दत्तात्रयांच्या अवताराची महती सांगून ते आपल्या या रचनेसाठी व्यास, वाल्मिकी, कालिदास, वामन पंडित, श्रीधर कवी या साऱ्या श्रेष्ठ कविवरांचे कृपेचे वरदान मागतात. नंतर ते श्रवणास सुन्मुख बसलेल्या श्रोत्यांना विनंती करतात की माता पिता जसे लेकराचे बोबडे बोल गोड मानून घेतात, तसे तुम्ही कृपावंत होऊन या सेवेचा स्वीकार करा. श्री स्वामींचे चरित्र, त्यांचे कार्य, लीला हा एक अथांग महासागर आहे. त्यातील काही मोती वेचण्याचा हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे, असे ते मोठ्या विनयाने सांगतात. प्रथम अध्याय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. श्लोक. ब्रह्मानंद परमसुख खंद केवल ज्ञानमूर्ती द्वंद्वातील गगन सदृश्य तत्वमस्यादिलस्यम एकम नित्यम विमलचलम सर्वसिद्धाशी भूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम त नमामि. जय जय श्री जगरक्षका, जय जयाजी भक्तपालका, जय जय कलिमशनाशका, अनादि सिद्धा जगद्गुरु, जय जय श्री सागर विलासा, माया चक्र चालका अविनाशा, शेषशयना अनंतवेशा, अनामातीत अनंता, जय जयाजी गरुड वाहना, जय जयाजी कमललोचना, जय जयाजी पती पावना, रमा रमणा विश्वेशा, मेघवर्ण आकार शांत, मस्तकी किरीट विराजित, तोच स्वयंभू आदित्य, तेज वर्णिले न जाय, विशाळ भाळ आकर्ण नयन, सरळ नासिका सुहास्य वदन, दंत पंक्ती कुंदळ कन्या समान, शुभ्र वर्ण विराजित, रत्नमाला हृदयावरी, जे कोटी सूर्याचे ते हरी, हेमय भूषणे साजिरी, कौस्तुभ मणी विशेष, वत्सलाच्छनाचे भूषण, तेची प्रेमळ भक्तीची खून, उदरी त्रिवळी शोभायमान, त्रिवेणी संगमा सारखी नाभी कमळ, सुंदर अति, जेथे विधात्याची उत्पत्ती की चराचरा जन्मदाती, मूळ जननी तेची पै जाणू पर्यंत कर शोभती, मनगटी कंकणे विराजती, कर कमलांची आकृती, रक्त पंकजा समान, भक्ता द्यावया अभयवर, सिद्ध सर्वदा सव्यकर, गदा पद्म शंख चक्र, चार हस्ती आयुधे, कासे कासीला पितांबर, विद्युत लते सम तेज अपार, कर्दळी स्तंभा परिसुंदर, उभय जंगा दिसताती, जेथे भक्तजन सुखावती, त्यांच्या दर्शने पतित तरती, जाते अहोरात्र ध्याती, नारदादी ऋषीवर्य, जाते कमला करे जुरित, संध्या राग समान रक्त, तळवे योग्य चिन्हे मंडित, वर्णिता वेद शिनले, 14 विद्या 64 कला,
जाते वर्णिता थकल्या सकळा, ऐशा त्या परममंगला. अल्पमती केवी वर्णू नारदादी मुनीश्वर, व्यास वाल्मिकादी कविवर, लिहू न शकले महिमांबर. तेथे पामर मी काय, जो सकळ विश्वाचा जनिता, समुद्र कन्या ज्याची कांता, जो सर्व कारण करता, ग्रंथारंभी नमनतया. त्या महाविष्णूचा अवतार, गजवदन शिवकुमार, एकदंत परिषधर, अगम्य लीला जयाची, जो सकळ विद्यांचा सागर, 64 कलांचे माहेर, रिद्धी सिद्धीचा दातार, भक्त पालक दयाळू, मंगलकारी करिता स्मरण, विघ्ने जाती निरसोन. भजका होई दिव्य ज्ञान, वेदांत सार कळे पा, सकल कार्यारंभी जाना, करीती ज्याच्या नामस्मरणा. ज्याच्या वर प्रसादे नाना, ग्रंथ रचना करीती कवी, तया मंगलासी साष्टांग नमन, करुणी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण, निर्विघ्नपणे हो हे, जिचा वर प्रसाद मिळता, मूढ पंडित होती तत्वता. सकळ काव्यार्थ येत हाता, ती ब्रह्मसुता नमियेली. मूढमती मी अज्ञान, काव्यादिकांचे नसे ज्ञान. माते तू प्रसन्न होवन, ग्रंथ रचना करवावी. जो अज्ञात तिमिरनाशक, अविद्या कानन छेदक, जो सद्बुद्धीचा प्रकाशक, विद्यादायक गुरुवर्य. ज्याची या कृपे करून, सच्छिष्याक लादे दिव्य ज्ञान. तेनेच जगी मानवपण, येतसे की निश्चये. तेवी असता माता पितर, तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य. चरणी ज्यांची या नमस्कार, वारंवार साष्टांग. मी मतिमंद अज्ञ बाळ, घेतली असे थोर ओळ. मी पूर्विनार दयाळ, सद्गुरु राज आपणाची. नवमास उदरी पाळिले, प्रसव वेदनांचे सोशिले, कौतुके करुणी वाढविले. रक्षिले आजवरी, जनजीन का समान, अन्य दैवत आहे कोण, वारंवार साष्टांग नमन. चरणी तयांच्या करीतसे, ब्रह्मा विष्णू महेश्वर. तिन्ही देवांचा अवतार, लीला विग्रही अत्रिकुमार. दत्तात्रेय नामियेला, 3 मुखे 6 हात, गळा पुष्प माळा शोभत, कर्णी कुंडले तेज अमित, विद्युत लते समान. कामधेनू असोनी जवळी, हाती धरिली असे झोळी. जो पाहता एका स्थळी, कोणासही दिसेना. 4 वेद होऊनी श्वान, वसती समीप रात्रंदिन. ज्याचे त्रिभुवनिगमन, मनोवेगे जात जो, त्या परब्रह्मासी नमन. करोनी मागे वरदान, स्वामी चरित्र सारामृत पूर्ण. हो कृपेने आपुल्या, वाढला कलीचा प्रताप. करू लागले लोकपाप, पावली भूमी संताप. धर्मभ्रष्ट लोक बहु, पहा कैसे देव विचित्र. आर्यावर्ती आर्यपुत्र, वैभवहीन झाले अपार. दारिद्र्य दुःखे भोगिती, शिथिल झाली धर्मबंधने. नास्तिक न मानिती वेदवचने, दिवसेंदिवस होमहवने कमी होऊन लागली. सुटला धर्माचा राजाश्रय, अधर्म प्रवक्ता नाही भय. उत्तरोत्तर नास्तिकमय, भरतखंड झाले. नाना विद्या आणि कला, असता लागी गेल्या सकला. ऐहिक भोगेच्छा बळावल्या, तेने सुटला परमार्थ. धर्म संस्थापने कारणे, युगायुगी अवतार घेणे. नानाविध वेश नटणे, जगतपतीचे कर्तव्य. लोक बहु भ्रष्ट झाले, स्वधर्माते विसरले. नास्तिक मतवादी मातले, आर्य धर्माविरुद्ध. मग घेतसे अवतार, प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार. अक्कलकोटी साचार, प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी, कोण्या जातीत कोणत्या कुळी. कोण वर्णाश्रम धर्ममुळी, कोणासही कळेना. ते स्वामी नामे महासिद्ध, अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध, भक्त मनोरथ पुरविले. त्यासी साष्टांग नमोनी करुणी, प्रार्थना कर जोडूनी. आपुला विख्यात महिमाजनी, गाव याचे योजिले. तुमचे चरित्र महासागर, पावेन कैसा पैलतीर. पती आत्मसार्थक करावया साचार, मी न तेथे जाहलो. किंवा अफाट गगना समान, अगाध आपुले महिमान. अल्पमती मी अज्ञान, आक्रमण केवी करू. पिपिलिका म्हणे गिरीसी, उचलून घालीन काखेसी. किंवा खगोद सूर्यासी, लोपवीन म्हणे स्वतेजे. तैसी असे माझी आळ, बाळ जाणून लढवाळ. पूर्विता तू दयाळ, दीनबंधू यतिवर्या. करता आणि करविता, तुची एक स्वामीनाथा. माझी या ठाई वार्ता, मी पणाची नसेची.
ऐसी एकूण या स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती. कवीला बी अभय देती वरद हस्ते करुणी. उणे न पडे ग्रंथात सफल होतील मनोरथ. पाहुनी आर्यजन समस्त संतोषतील निश्चये. ऐसी करोनी अभयवाणी संतोष झाला माझिया मनी. यशस्वी होनी लेखनी ग्रंथ समाप्ती प्रति होव. आता नमू साधुवृंद ज्यासी नाही भेदाभेद. ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती. मग नमिले कवीश्वर जे शब्दसृष्टीचे ईश्वर. ज्यांची काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी. व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी. वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग. कविकुल मुकुटावत सम नमिले कवी कालिदास. ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी जाहली. श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथ रचना पाहोन. ज्ञातेही डोलविती मान तयांचे चरण नमियेले. ईशचरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त. ग्रंथारंभी तयानमित वरप्रसादा कारणे. अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करुणी. आपण हृदयस्थ राहोनी ग्रंथरचना करवावी. आता करू नमन जे का श्रोते विलक्षण. महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले. महापंडित आणि चतुर ऐसा श्रोतू समाज थोर. मतिमंद मी त्यांच्या समोर. आपले कवित्व केवी आणू परी थोरांचे लक्षण. एक मला ठाऊके पूर्ण काही असता सद्गुण. आदर करीती तयाचा संस्कृताचा नसे गंध. मराठीही न ये शुद्ध नाही पडलो शास्त्रछंद. कवित्व शक्ती अंगी नसे परी हे अमृत जाणोनी. आदर धरावा जी श्रवणी असे माझी संस्कृत वाणी. तियेकडे न पहावे न पाहता जी अवगुण. ग्राह्य तितुकेच घ्यावे पूर्ण. एवढी विनंती करजोडोनी चरणी आपुल्या करीतसे. स्वामींच्या लीला बहुत अस्ति प्रसिद्ध लोकात. त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा. त्या दधियुनी पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही. द्यावया मान सज्ञांनी अवमान काही न करावा. की हे उद्यान विस्तीर्ण तया माझी प्रवेश करून. सुंदर कुसुमे निवडून हार त्यांचा गुंफिला. कवी होवनिया माळी घाली श्रोत्यांच्या गळी. उभा ठाकोनी बंधा जुळी करी प्रार्थना सप्रेमे. अहो या पुष्पांचा सुवास तृप्त करील आपुले मानस. हा सुगंध नावडे जयास तेची पूर्ण अभागी. आता असोत हे बोल पुढे कथा बहु अमोल. वदविता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णू कवी. वैराग्य प्रत्यक्ष शंकर तेजे कैसा सहस्र कर. दुष्टा केवळ सूर्यपुत्र भक्ता माते समान. येती राजपद कल्लार विष्णू कवी होईनी भ्रमर. ज्ञान मधुस्तव साचार रुची तेथे घालितसे. स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध. आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोड हा. श्री शंकरार्पणमस्तु. श्रीपाद श्री वल्लभ अर्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथमोध्याय फलश्रुती. या अध्यायाच्या वाचनाने उपासकाच्या चित्तवृत्ती या स्थिर होतील. त्यांच्या घरी सुख शांती संपदा नांदेल. अध्याय दुसरा. कोण कोठूनी आलो. श्री गणेशाय नमः. या अध्यायाच्या प्रारंभीच रचनाकार हे उपासकांना अशी ग्वाही देतात की जे भक्त काही इच्छा मनात धरून स्वामींची भक्ती करतात त्यांच्या मनोकामनेची स्वामी पूर्ती करतात. जे निष्काम भक्ती करतात त्यांना स्वामी कृपेने मोक्ष मुक्तीचा लाभ मिळतो. श्री स्वामी समर्थ हे दत्तावतारी सिद्ध पुरुष. त्यांचा थेट संबंध हा श्री दत्तात्रयांच्या दुसऱ्या नृसिंह सरस्वती अवताराशी लागतो. नृसिंह सरस्वतींनी आपल्या अवताराची समाप्ती कर्दळी वनात जाऊन केली तर स्वामी हे तेथूनच प्रकट झाले. एकदा स्वामी हे राचप्पा मोदी यांच्या घरात असताना त्यांना भेटायला त्यांच्या दर्शनाला एक कलकत्त्याचे साहेब आला. त्याने विचारलेल्या महाराज आपण कोण, कोठून आलात ह्या प्रश्नाचे उत्तर देताना महाराज त्यास म्हणाले की आम्ही कर्दळी वनातून बाहेर पडलो. आम्ही कलकत्ता, हरिद्वार, केदारनाथ, गोदातीर हे पाहता पाहता हैदराबाद येथे आलो. पुढे मंगळवेढ्यास मुक्काम केला. नंतर पंढरी भूवैकुंठ नगरी पाहिली. सोलापुरास आलो आणि तेथून थेट इथे अक्कलकोटास आलो. स्वामी हे मंगळवेढ्यात जवळजवळ एक तप वास्तव्य करीत होते पण ते लोक संपर्कापासून दूर राहत
त्यांच्या बाह्य रूपावरून आणि वर्तनावरून ते लोकांना वेडे वाटत, म्हणून लोक त्यांना वेडाबुवा असे संबोधित. द्वितीयाध्याय. श्री गणेशाय नमः. कामना धरवणी जे भजती, होय त्यांची मनोरथ पूर्ती. तैसेची निष्काम भक्ताप्रती कैवल्य प्राप्ती होतसे. नृसिंह सरस्वती प्रकट झाले, अगणित पापी तारिले. कर्दळी वनी गुप्त झाले, गुरुचरित्री ती कथा. पुढे लोकाधारकारणे भाग पडले प्रकट होणे. धुंडिली बहुत पट्टणे, तेची स्वामी यतिवर्य. स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ते केली देखा. परी तिज विषयी शंका, मना माझी येतसे. गुरुराज गुप्त झाले, स्वामी रूपे प्रगटले. त्यांचे शक प्रमाण न मिळे, म्हणून शंका पत्रिकेची. ते केवळ अनादि सिद्धी खुंटला तेथे पत्रिकावाद. लोकोद्धारासाठी प्रसिद्ध मानव रूपे जाहले. अक्कलकोटा माझारी, राचाप्पा मोदी याचे घरी. बैसली समर्थाची स्वारी, भक्त मंडळी वेष्टित. साहेब कोणी कलकत्त्याचा, हेतू धरोनी दर्शनाचा. पातला त्याच दिवशी साचा, आदरतयाचा केला की. त्याज सवे एक पारसी, आला होता दर्शनासी. ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणोनी बाहेरी, मांडा म्हणती एके. हारी दोघांसी बैसवोनी, दोहोवरी तिसरीवरी बैसलो आपण. पाहोनी समर्थाचे तेज, उभयंतासी वाटले चोज. साहेबांचे प्रश्न केला सहज, आपण आला कोठुनी. स्वामींनी हास्यमुख करोनी, उत्तर दिले तया लागोनी. आम्ही कर्दळी वनातुनी प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरे देखील अपूर्व. बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटाक पावन. नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडोले तीर्थे समग्र. 80 हजारो हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथुनी सहजगती पातलो गोदा तटाका प्राप्ती, जियेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिली परमपावन. काही दिवस फिरोन हैदराबादेसी पातलो. येऊन या मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास. मग येऊन या पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर. रमले आमचे अंतर, काही दिवस राहिलो तेथोनी स्वेच्छेने केवळ. मग पाहिले मोहोळ देश हिंडोनी सकळ. सोलापुरी पातलो, तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटा प्रति येणे, तेथून या जाहले. तैपासून या नगरात आनंदे आहोत नांदत. ऐसे आमचे सकल वृत्त, गेले उठून उभयता. एकोनिया ऐशिवानी, उभयंता संतोषले मनी. मग स्वामी आज्ञा घेऊनी, गेले उठून उभयंता. 12 वर्षे मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामी राजयती. परी त्या स्थळी प्रख्याती, विशेष त्यांची न जाहली. सदा वास अरण्यात, बहुधा न येती गावात. जरी आलिया क्वचित, गालिच्छ जागी बैसती. कोणी काही आणोनी देती, तेची महाराज भक्षिती. क्षणेक राहुनी मागुती, अरण्यात जाती उठोनी. पेडा बुवा तयाप्रती, गावातील लोक म्हणती. कोणीही अज्ञाने नेनती, परब्रह्म रूप हे. त्या समयी नामे दिगंबर, वृत्तीने केवळ जे शंकर. तेव्हाच यांचा अवतार सोलापुरी जाहला. ते जाणोनी अंतरखून, स्वामींसी मानिती ईश्वरा समान. परी दुसरे अज्ञजन वेडा, म्हणून लेखिती. दर्शना येता दिगंबरा, लीला विग्रही यतिवर्य. कमरेवरी ठेवून कर, दर्शन देती तयासी. अमृता समान पुढे कथा, एकता पावन श्रोता वक्ता. स्वामी समर्थ वदविता, ज्याची सत्ता सर्वत्र. अहो हे स्वामी चरित्र, भरला असे क्षीरसागर. मुक्त करोनी श्रवणद्वार, प्राशन करा श्रोते हो. तुम्हा नसावा तेथे वीट, सर्वदा सेवावे अकंठ. भवभयाचे अरिष्ट, तेने चुके विष्णू म्हणे. श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. आनंदे भक्त परिशोध, द्वितीय अध्याय गोडहा. येथे श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीय अध्याय. श्रीरस्तु शुभमस्तु फलश्रुती. या अध्यायाच्या वाचनाने उपासकास सद्गुरूच्या कृपेचा प्रसाद लाभेल. अध्याय 3. चोळप्पाचे घर झाले देवघर. कोणा भक्ताच्या प्रश्नास उत्तर देताना स्वामींनी स्वतःच आपण कोण, कोठून व कसे अक्कलकोटास आलो, तो वृत्तांत निवेदन केलेला भाग आपण मागच्या अध्यायात वाचला. मंगळवेढा सोडल्यावर
काही काळ स्वामी मोहोळ येथे आले. भक्त चिंतोपंत टोळ यांच्याकडे होते. तेथून ते अक्कलकोटास आले. अक्कलकोट येथे येताच प्रथम ते ग्रामद्वारी थांबले. तिथे त्यांची पहिली भेट ही एका यवनाशी झाली. त्याने त्यांची थट्टा करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा स्वामींनी त्यास एक चमत्कार करून दाखविला. त्यामुळे हे कोणीतरी सिद्ध पुरुष आहेत याची त्याला खात्री पटली. त्याने शरणागत होऊन स्वामींचे चरण धरले. तो त्यांचा भक्त झाला. अक्कलकोटात स्वामींनी भाग्यवंत चोळप्पा यांच्या घरात जाऊन त्यांच्याकडेच मुक्काम केला. श्री स्वामींच्या आगमन आणि निवासाचे चोळप्पाच्या घराचे देवघर झाले. तेथे स्वामींच्या दर्शनास अनेक लोक येऊ लागले. ही वार्ता तत्कालीन अक्कलकोट संस्थानचे राजे मालोजी राजे यांच्या कानी गेली. त्यांनी स्वामींच्या दर्शनाची इच्छा करताच प्रत्यक्ष स्वामींनी त्यांच्या दरबारी येऊन राजेसाहेबांना दर्शन दिले. त्या साक्षात्कारी भेटीतच राजांनी श्रीचे चरणी नतमस्तक होऊन त्यांना आपल्या हृदय सिंहासनावर बसविले. स्वतः राजा स्वामी भक्त झाल्यावर त्या नगरीचे प्रजाजन हे स्वामी भक्त झाले नसते तर नवलच. कारण यथा राजा तथा प्रजा हे तर आपण जाणतोच. तृतीय अध्याय. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यांची नाही पुनरावृत्ती, पद पावती कैवल्य. गताध्यायी कथा सुंदर स्वामींनी निवेदिले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवेदिले. निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती. काही वर्ष करोनी वस्ती मंगळ वेढे सोडिले. मोहोळ माझी वास्तव्यकर्ता आप्पा टोळ झाले भक्त. तेथीचे साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू. स्वामी चरित्राचे हे सार म्हणून केला नाही विस्तार. वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उदधीसम. सवे घेऊनी स्वामींची टोळ जाती अक्कलकोटासी. अर्ध मार्गावरुनी टोळांसी मागे परतणे भाग पडे. टोळे आज्ञे पिले सेवका, जोवरी आम्ही येऊ का तोवरी स्वामींची सोडू नका. तेथेच मुक्काम करावा. टोळ गेलिया परतोनी स्वामी चालले उठोनी. बहुत वर्जिले सेवकांनी परी नच मानिले त्या. तेथोनिया निघाले अक्कलकोटा प्रती आले. ग्रामद्वारी बैसले येथे राज स्वेच्छेने. तेथे एक अविद्य होता तो करी तयांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळप्पांचे गृहाप्रती. स्वामींसी जाणवणी ईश्वरमूर्ती चोळप्पा करी आदर. चोळप्पाचे भाग्य उदिले येथे राजगृहासी आले. तैसी कामधेनू आपण बळे दरिद्रियाच्या घरी जाय. पूर्व पुण्य होते गाठी म्हणून घडल्या ह्या गोष्टी. झाली स्वामी राज भेटी परम भाग्य तयाचे. धन्य धन्य तयाचे सदन जे स्वामींचे वास्तव्य स्थान. सुरवराजे दुर्लभ चरण तयाच्या घरी लागले. योगाभ्यासी योग साधिती तडी तापडी मार्गी श्रमती. निराहार कितीकी राहती मौन धरिती किती एक. एक चरणी उभे राहून सदा विलोकिती गगन. एक गिरी गौरीत बैसोन तपश्चर्या करिता ती. एक पंचाग्नी साधन करीती. एक पवनाते भक्षिती. कित्येक संन्यासी होती संसार अवघा सांडोनी. एक करीती कीर्तन, एक मांडिती पूजन, एक करती होम हवन, एक षडकर्मे आचरिती, एक लोका उपदेशिती, एक भजना माझी नाचती, एक ब्राह्मण भोजन करती, एक बाधती देवालय. परिजयाचे चरण दुर्लभ सत भक्ती वाचोन. केली असी नाना साधन भावाविन सर्व व्यर्थ. योग याग दिक काही चोळप्पाने केले नाही. परी भक्ती स्तव पाही स्वामी आले सदनाते. तयाची देखोनिया भक्ती स्वामी तेथे भोजन करती. तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ. तैपासून तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी. दक्ष असोनी कारभारे. परमज्ञानी असतीचे अक्कलकोटाची प्रख्याती. तेव्हा काही विशेष नव्हती परी तयांचे भाग्य निश्चिती. स्वामी चरणी उदिले तैपासून जगात तया नगरांचे नाव गाजत. अप्रसिद्ध ते प्रख्यात किती एक झाले. चोळप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक येती. लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली. आपुली व्हावी प्रख्याती ऐसे नाही जयाचे चित्ती. म्हणून या स्वामी राज येती बहुधान जाती फिरावया. लोका माझी पसरली मात रूपासी कळला वृत्तांत. की आपुल्या नगरात येती विख्यात पातले. राहती चोळप्पाचे घरी
दर्शना जाती नरनारी असती केवळ अवतारी, लीला ज्यांची विचित्र वार्ता ऐसी एकोणी, राव बोलले कायवानी गावात येती येवोनी, फार दिवस झाले परी आम्हा श्रुतपाही, आजवरी झाले नाही आता जावोनी लवलाही, भेटू तया यतीवर्या परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसी वार्ता ऐकली कानी, हे सत्य तरी येवोनी आताच देती दर्शना, राव मुखातून वाणी निघाली तोची यतिमूर्ती पुढे ठेली, सकळ सभा चकित झाली मती गुंगली रायाची, सिंहासनाखाली उतरून राव घाली लोटांगण, प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सद्दिगत, दृढ घातली मिठी चरणी चरण धुतले नेत्राश्रूंनी, मग तया हस्तकी धरोनी आसनावरी बैसविले, खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी, अभक्त पळोनी गेली दुरी चरणी भक्ती जडली तै, सकळ सभा आनंदली समस्ती पावले वंदिली, षोडशोपचारे पूजिली स्वामी मूर्ती नृपराये, निराकार आणि निर्गुण भक्तासाठी झाले सगुण, तयांच्या पादुका शिरी धरण विष्णू नाचे ब्रह्मानंदे, स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, प्रेमळ भक्त परिसोत तृतीयोध्याय गोड हा, श्री स्वामी चरणार्पणमस्तु, श्रीरस्तु शुभम भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृत अक्कलकोट नगर प्रवेशे नाम तृतीयाध्याय, फलश्रुती या अध्यायाच्या वाचनाने उपासकास तीर्थयात्रा केल्याचे पुण्य पदरी पडते, तसेच श्री दत्तात्रेयांचे श्री स्वामींचे दर्शनात जावे अशी इच्छा मनात निर्माण होते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला आमच्या चॅनलवरील व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर आमच्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.